स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी। एसटी महामंडळाला अर्थ खात्याकडून तातडीनं 120 कोटी रुपये मिळणार। निधीसाठी प्रताप सरनाईक राजशिष्टाचार मोडून अर्थ खात्याच्या प्रधान सचिवांच्या भेटीला। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार करा, महामंडळाचे अध्यक्ष सरनाईकांची मागणी। 928 कोटी मागितल्यावर अर्थ खात्यानं 272 कोटी दिल्याची टीका। महिला, ज्येष्ठ आणि दिव्यांगांना दिलेल्या सवलतींचा उत्पन्नावर परिणाम। एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कपातीवर अर्थमंत्री अजित पवारांचं भाष्य। कर्मचाऱ्यांवर आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका, चोळेंचं आवाहन। थोरले प्रतापसिंह महाराजांनी स्त्री शिक्षणासाठी शाळा सुरू केली। खासदार उदयनराजेंचा नवा दावा। खोडसाळ पद्धतीने इतिहासाची छेडछाड करू नये, सपकाळ यांचा सल्ला। शिवरायांचा स्मारक अरबी समुद्राऐवजी राजभवनात व्हावं, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची मागणी। स्मारकाबाबत शहा फडणवीसांशी बोलल्याची माहिती। शिवरायांचा अवमान करणारा प्रशांत कोरटकर जामिनावर सुटका। कोल्हापुरातून कोरटकर मुंबईसाठी रवाना। दीनानाथ रुग्णालयाप्रमाणे पुणे बनावाच्या माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल सादर, तर तिसरा अहवाल लवकर सचिवांकडे सादर होणार, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रातील रेल्वेसाठी केंद्र सरकारकडून 1,73,000 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी। रेल्वे मंत्र्यांकडून नव्या मार्गाची घोषणा, तर कल्याण ते बदलापूर तिसरा आणि चौथा रेल्वे मार्गही मंजूर। नारायण राणेंना अटक केलेलं क्षण आजही मोबाईलमध्ये सेव्ह। ज्या दिवशी परतफेड करेन त्याच दिवशी व्हिडिओ डिलीट करणार, मंत्री नितेश राणेंचा इशारा। छत्रपती संभाजीनगर शहरातील महिला छेडछाडीला कंटाळल्या। उच्च भागात बाईकवरून येणाऱ्या तरुणांकडून छेड, तर बारामती तरुणाच्या त्रासाला कंटाळून 16 वर्ष मुलीची आत्महत्या। आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।